अत्रिपुत्र महातेजो दत्तात्रय महामुनि सर्व पापं प्रमुच्यते. सर्व पाप प्रमोचते वाराणस्य भैरवदेव संसार भयनाशनम् अनेक जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यन्ते दर्शनेन विनश्यन्ते दर्शनेन विनश्यन्ते. श्री राम जय जय राम. श्री राम जय राम. श्री राम जय राम. राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान की उमापति महादेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री अर्जुना, कर्म प्रवृत्ती बदलली की हृदयामध्ये हरी प्रगट व्हायला सुरुवात होते. कर्म प्रवृत्ती आत्ताच बोललो मी. आपण जे कर्म करतो त्यामध्ये जर सात्विकता असेल तर सात्विकतेने कर्मानं आपली प्रवृत्ती बदलते. प्रवृत्ती ही निवृत्तीकडे जाते आणि निवृत्तीच्या ठिकाणी भगवान प्रगट होतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊली अभंग लिहिताना असं लिहिते, निवृत्ती प्रसादे. त्यांच्या गुरुचं नाव निवृत्ती आहे, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. पण निवृत्ती प्रसादे पहा, तुम्हाला नोकरीतून कर्मातून निवृत्त केलं जातं. पण काही लोकांचा अभ्यास असतो की पुन्हा कुठे मिळेल 10,000ची तरी चालेल. म्हणजे 1,00,000 पगार घेणारा मनुष्य 10,000च्या द्रव्याकरता परत प्रवृत्तीत पडतो. हां, दारिद्र्य असेल तर ठीक आहे, पण जर द्रव्य असेल तर मात्र प्रवृत्ती बदलली पाहिजे. कारण द्रव्याने प्रवृत्ती बिघडण्याची भीती असते. बिघडेल असं नाही, पण भीती असते. अतिद्रव्य झाल्यावर सुद्धा भयाची निर्मिती होते की याचं काय करू. म्हणून संसारामध्ये जे पाप करतात त्यामुळे पापाचे विचार वाढत जातात. म्हणून त्यांना पापाचारी असं म्हणतात. शुभ मी आता सांगितलं की माणसाला सुकृत असावं लागतं, त्याच्याशिवाय तो काही ऐकू शकत नाही. आता ते एक पत्रिका पाहिली मी, निमंत्रण पत्रिका आहे उत्सवाची. त्याच्यावर इतके देवांच्या प्रतिमा दिल्या आहे. आता ती पत्रिका ज्याला मिळाली तो काय करेल. आपण काय करतो म्हणून मला कोणी म्हणतं तुमची कधी पत्रिका येत नाही. चिमुकले राम मंदिरात राम जन्मोत्सव. त्याला म्हटलं फुकट छापणारा जरी मिळाला तरी पत्रिका काढणार नाही. काय तुम्ही बघा, आपला याचाच फोटो येतो नेहमी, तिथला कमी येतो. मी ते फोटोग्राफरला सांगून ठेवलं उद्याच्या दिवशी चिमुकल्या रामाची प्रतिमा फाटायला पाहण्यात
इतकं आपल्या देवतेबद्दल आपल्याजवळ काय पाहिजे? ज्याला पाहायचं राम तो येईल. इतकी पावित्र्यता पाळली पाहिजे. आतापर्यंत कधी असं छापून वाटलं का आपण काही नाही, कारण त्याचं पावित्र्य राखलं. किती नवरदेवांच्या घरी गेला आहे तो हे आम्हाला माहिती आहे, पण दुसऱ्या ठिकाणी नाही, कारण ती पत्रिका. म्हणून आपण काय करतो? देखावा करतो. देखाव्यामध्ये नुकसान फार होतं. म्हणून देखावा कमी करायचा. देखाव्याने कर्म होत नाही, कर्म सत्प्रवृत्तीने होतं. म्हणून सत्कर्म योगे, आणि नाही काही जमत तर सर्वामुखी मंगल. चांगलं गोड बोललं पाहिजे. आत्ताच एक बातमी ऐकली यात्रेची, आणि म्हटलं काय त्याच्यात माझीच पोरगी होती यात्रेत. ते कलियुगामध्ये यात्रासुद्धा, म्हणून संत सांगून गेले, ठाईच वैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. आवडीने तो अनंताला आळवायचा. म्हणून कामनांच्या द्वाराने इंद्रिय सुखाचे पारायण मनुष्य करत असतो. हे पारायण सुद्धा आहे ना, हे निष्काम होते. सगळ्या लोकांनी पारायण सकाम करून टाकलं. माझं हे काम झालं पाहिजे, माझं ते काम झालं पाहिजे. आता एवढे ते जाऊन राहिले गडावर, त्याच्या करता जात आहे? ते काय दत्ता करता जाता का? बरं, तिथून आल्यावर सदाचारानं वागतील तर? म्हणून ही सगळी स्थानं उंचावर आहे, कारण इथे तपस्वी झाले पाहिजे आणि त्यांनी तप केलं पाहिजे. कारण तपाशिवाय दैवत नाही. तपे विण दैवत, तिथल्या विण प्राप्त, बुजे विण हित कोण सांगे. तुमचं कोणी हितकारक असेल, दोनच जगात हितकारक असतात, आई आणि गुरु. पण हल्ली गुरुसुद्धा बदलून गेले आणि आईसुद्धा मॉडिफिकेशन झाली आहे. जुन्या बायांना पोरींनी बदलवून दिले, ड्रेस बदलवून लागले. ज्या मुलीने तुम्हाला फॅशन शिकवली त्या मुलीपासून सावध राहिलं पाहिजे, कारण तिला त्याच्या पुढची करायची आहे. म्हणून ती आईला सांगते. बदलून जाते तुमची प्रवृत्ती. आपण काही कमी नाही, आता सुधारलो, अशी प्रवृत्ती येऊन जाते आत. मग तुम्ही प्रवृत्तीच्या अधोमार्गाने चाललाय. कथा आणि प्रवचन कीर्तन सगळे अटेंड करताय. प्रवृत्ती सुधारल्याशिवाय अटेंडन्सचा उपयोग होणार नाही. प्रवृत्तींचे निवृत्तीम कार्याकार्यो भयाभयो. पहा, इंद्रियांना अतिस्वाद देऊ नये, घरामध्ये वाद करू नये, आणि परमार्थात संवाद करत राहावा. बस हे दोन करायचे नाही आणि एकच करायचं. परमार्थाकरता समजा तो तुम्ही श्रोते आहे ना, किंवा कालचा मुद्दा तुला काय समजला असं दुसऱ्याला विचारा. मग दुसरा म्हणेल तुला काय समजला, म्हणजे तुम्ही दोघांनी काय केला? संवाद. नुसतं आपल्या तोऱ्यात घरी जायचं नाही, संवाद करायचा. भागवतामध्ये सुद्धा संवाद आहे. व्यासांचे 3 वक्ते आहे. एक सूत म्हणजे शिष्य आहे, शुकदेव पुत्र आहे, आणि मैत्री ऋषी मित्र आहे. म्हणून मित्राकडे विदुराला पाठवलं, पुत्राला परीक्षिताकडे पाठवलं, आणि शिष्याला जगाला सांगायला सांगितलं. पुत्राला सांगितलं का जगाला सांग, जास्ती टोपल्या वाहू नको, फक्त एकच सुधरव, चल जाओ. राजा परीक्षितामुळे जग ऐकतंय. मित्राकडे विदुर पाठवून दिला,
कारण तो दासीपुत्र होता. मित्राला सांगले आलं सुद्धा. पण तिघांना मोक्ष दिले. राजा परीक्षितालाही मोक्ष दिला, मैत्रिणींनी विदुरालाही दिला आणि सुतांनी शौनकांनी दिला. ही व्यासांची कमाल आहे. 3 लोक निर्माण केले. सांदीपनी ऋषीने सुद्धा भगवंताला सांगितलं होतं, मला गुरुदक्षिणा देशील तर 2 शिष्य तयार करून दे आयुष्यात, तुझ्या आयुष्यात, उभ्या आयुष्यामध्ये. 2 करून दिले. अर्जुन उवाच आणि उद्धव उवाच. हल्ली गुरु तयार असतील तर शिष्य नाही, शिष्य तयार असेल तर गुरु नाही, कारण कलियुग आहे. बस समजोता झाला का? कालाने किती आलं होतं की बा आता झाला, होऊन गेले, नाही झाला. कारण दोघांनी नम्रता घेतली असती तर झाला असता. हम भी कुछ कम नाही, हम भी कुछ कम नाही, चल. कारण नम्रता घ्यावीच लागेल. तिथे अपमान नाही समजायचा. कारण शांतता पाहिजे. तर काय झालं पाहिजे? मग वाद सुद्धा वाद करतो आपण. वादे तत्वबोधा म्हणून विद्वान लोकांचा वादच खरा आहे. ते त्याच्यात भानगडी करत नाही. आणि जे भानगडी करतात ते विद्वान नाही. त्याच्यातून काहीतरी निघालं पाहिजे. वादातून काहीतरी आपल्या हातात आलं पाहिजे. म्हणून कामनाच्या द्वारानं इंद्रिय सुखाचं पारायण होतं. म्हणून मनुष्य कामाचारी आहे. कोणतेही कामं झालं पाहिजे. आपण गणपतीला प्रदक्षिणा घातल्या, मारुतीला प्रदक्षिणा घातल्या, अमुक केलं, आपले कामं झाले पाहिजे. म्हणून आपलं नाव काय आहे? कामाचारी. इंद्रियांच्या संयमानं मनुष्य जर प्रवृत्त राहिला, म्हणजे इंद्रियांचं संयम केलं आणि त्याच्याने तो जर प्रवृत्त झाला, तो पुरुष ब्रह्मचारी गणला जातो. इंद्रियांना ताब्यात ठेवलं. जो व्रत कर्म करण्याचा त्याग करतो तो ब्रह्मामध्ये स्थित होतो. हे जे व्रत वैकुल्य आहे ना, हे काही वर्षच करायचे असतात, नंतर नाही. मग कर्मामध्ये स्थित होतो, ब्रह्मस्थित होतो. आणि ब्रह्मस्वरूप होण्याकरता संसार विसरावा लागतो. म्हणून खरा ब्रह्मचारी तो संसार विसरतो. आता ब्रह्म ही त्याची समाधी होऊन जाते. त्याला असं ध्यानाला बसावं लागत नाही. तो सर्विदम खलविदम ब्रह्मासी. सगळीकडे ब्रह्म पाहतो. आज म्या ब्रह्म पाहिले. त्याला ब्रह्म दिसतं. आणि ती ब्रह्म त्याची समाधी होते. ब्रह्मच अग्नी होतो आणि तो ब्रह्मातूनच उत्पन्न झाला असतो. म्हणून जलब्रह्म, ब्रह्मगुरु, चित्तवृत्ती सदा ब्रह्मामध्ये लीन असे विद्वान खरे ब्रह्मचारी. आत्मज्ञानी पुरुष ब्रह्मचार्यानं आपलं स्वरूपाचं पालन करत असतात. आपलं जे स्वरूप आहे, काय स्वरूप आहे तर मनुष्याचं ईश्वर अंश स्वरूप आहे. ईश्वर सर्वभूतानाम. आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आहे हे आपल्याला कळाल्यानंतर त्या अंशाचं आपण परिपूर्ण पालन करायला हवं. मग जिथे संकल्परूपी डास आणि मच्छर गोळा होतात त्याचं ब्रह्मत्व टिकत नाही. संकल्परूपी मच्छर, संकल्परूपी डास, सगळे रोग कशाने निर्माण होतात? या जीवजंतूने. त्याप्रमाणे मनामध्ये संकल्प की मला नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे, मला ब्रह्मत्व प्राप्त झालं, हे संकल्प आहे. हे संकल्पने करायचे. आपण फक्त सत्प्रवृत्तीने कर्म करायचं, आपोआप ते स्थान प्राप्त होतं. देव पहावयासी गेलो, देवची होवनिया ठेलो. देव पाहिजे आहे म्हणून आपुला तो देव करोनिया घ्यावा. आता काही काही वेळा काय होतं, काही तत्वज्ञान कठीण असतं, ते श्रोतांच्या लायक नसतं, पण कानावर पडल्यावर सुद्धा फायदा होतो. जसं स्वाती नक्षत्राचं पाणी पडल्याने मोती तयार होतात,
पण समजा जळगावला पडलं तर मोती तयार होतील का? म्हटलं हो, कारण त्यावेळेला दादर पेरली जाते. दादर मोत्यासारखी दादरीचा कलर आणि मोत्याचा कलर सारखा आहे. पिवळी छटा, इकडे पांढरी. मोतीसुद्धा तसा थोडा पिवळा दिसतो आणि बाकीचा पांढरा दिसतो. कारण ती ईश्वरी योजना आहे. स्वाती नक्षत्राची कोण योजना कोणाची आहे? ईश्वरी. असं जर पाडता आलं असतं तर समुद्रकाठी राहिलेले कलकत्ता, मद्रास, मुंबई यांनी त्या सगळ्या समुद्रावर पाडला असताना त्याच्यातून मोतीच मोती काढल्यात. ते शिंपलं सुद्धा वरती आलेलं पाहिजे स्वाती नक्षत्रामध्ये, आणि वरतून थेंब पडल्यावर बंद झालं पाहिजे, आत गेलं पाहिजे. एवढी किमया कोण करेल? त्याला जेवढे मोती निर्माण करायचे तेवढे तो शिंपले काढेल वरती. बाकीच्यांचं सुद्धा मोत्याप्रमाणे मीठ तयार होईल. त्याच समुद्रात जेथे पाणी पडलं त्याचं काय तयार होईल? मीठ. मीठाचा सुद्धा समाजाला उपयोग आहे. मोत्यापेक्षा जास्त आहे, गरिबापासून तर श्रीमंतापर्यंत. कमी झालं तरी शरीर निकामी होतं आणि जास्ती झालं तरी निकामी होतं. म्हणून हे जे मच्छर आहे त्याच्यामध्ये शोक आणि हर्ष हे फार इंगळासारखे आहे. आणि सदा गरमी म्हणजे अहंकार, त्याच्याने मनुष्य कष्ट होतो आणि मोहरूपी अंधकार पसरत जातो. मोहरूपी अंधकार पसरला की लोभरूप सर्प आपल्या मागे फिरतो. जिथे पाहिजे तिथे पर्सेंटेज. पहा तुम्ही, कोणी कॉल करतं की तुमचा नंबर लागला, इतके पैसे भरा, लगेच भरून टाक. आता सांगावं लागतं सरकारला की अशा खोट्या कॉलवर भरोसा ठेवू नका. अर्ज केला नाही, नंबर कसं काय लागला? असं आहे ते. हे लक्षात आलं पाहिजे. हे जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत काम नाही होत. म्हणून त्यावेळेस लोभरूपी व्याधी आणि सर्प हे सारखे दंश करतात, आणि कामरूपी आणि क्रोधरूपी शत्रू हे नेहमी आपल्यात होतात. म्हणून हा संसार दुर्गम होऊन जातो, आणि दुर्गम झाला की त्याला पार करणं कठीण जातं. हे ब्राह्मणी कधी सांगतोय की तू मोह ठेवू नको. आजचा आकडा जर तुम्ही ऐकला तर इतका विचित्र आहे. 1,43,00,000 लोक वृद्ध अवस्थेमध्ये मुलांच्या नावाने रडत आहे. कोणी म्हणे माझा मुलगा डॉक्टर आहे, कोणी म्हणे इंजिनियर आहे, कोणी म्हणे मोठा व्यापारी आहे. त्यांनी सगळ्यांनी आपले आईबाप वृद्धाश्रमात टाकले. 1,43,00,000 म्हणजे ही नोंद आहे म्हणून. आणि असे फिरत असतील कुठे, बद्रीनारायणला, केदारनाथला, काशीला, इकडे ते वेगळे. आता सिंहस्थ आहे ना, मागच्या सिंहस्थामध्ये 13,000 लोक नाशिकला बिहारचे लोक सोडून गेले होते. हे इकडे खायला येतात, काम करायला येतात, म्हातारे सोडून जातं महाराष्ट्रात. ते घरानं बोलतो तर आपल्याला वाईट वाटतं, पण ते खरं बोलतात. गाडीत भरायचे सगळे तिकडे सोडून यायचे बरं. म्हणून सिद्धांत लक्षात आला पाहिजे. संसाररूपी दुर्गम पथकावर ब्रह्मरूपी वनामध्ये प्रवेश केला पाहिजे ब्रह्मणी. कारण हा संसार मनातून जात नाही, चित्तातून जात नाही. मग ब्रह्मरूपी वन कुठे आहे सांगा? लगेच प्रश्न झाला. महाप्राज्ञे ब्राह्मणी विचारते, हे वन कुठे आहे? या वनामध्ये कोणते वृक्ष आहे, कोणते पर्वत आहे आणि कोणत्या नद्या आहेत? कारण वन आहे तिथे नद्या आहेत, ते वृक्ष आहे आणि पर्वत आहे. या 3 गोष्टी वनाच्या आहेत. आता मग तुम्ही नर्मदा परिक्रमाला जातात,
तर जिथून नर्मदा निघाली, जिथून तापी निघाली, तिथे तुम्हाला जावं लागतं, पर्वताचं दर्शन करावं लागतं. मग ज्या ज्या ठिकाणी विशेष आहे नर्मदेचं त्या ठिकाणाहून तुम्हाला फिरायला जावं लागतं. आता 1 दिवसाची परिक्रमा झाली नर्मदेची, लोक जाऊन राहिले. परवा आमचे एक जोडीदार गेले दोघं, ते नर्मदेवर जाणार तोपर्यंत त्यांच्या साडूने फोन केला की तुम्हाला सूतक झालं, काही गरज नाही. त्याला म्हटलं का रे, चाललं गेलं असतं तिकडे, पाण्यातून ओलं होऊन जायचं होतं ना. नाही म्हणे आम्ही परत येऊन गेलो म्हणे. म्हणजे काठावर गेले होते, रिटर्न आले, पण त्या साडूला काही गरज होती का? हे असे त्रास देतात साडू, आणि तुम्हाला साडूचं कौतुक. भाऊ म्हटलं असं कळू नको त्याला, भाऊ असताना कळू नको त्याला, जाऊ दे, पाप लागेल, मला लागेल, तू नको बोलू. हा एवढा फरक असतो. हां परत आले ते नर्मदेच्या काठावर गेल्यावर ती बाई म्हणे ही डबडी घरी ठेवून आले असतं तर बरं झालं असतं. त्यांना म्हटलं चालले गेले असते, मला फोन केला असता, मी सांगितलं असतं जा पाण्यातून जायचं आहे, ओले होऊन जायचं, दुसरं काही नाही. कारण तिथे आता आपण गेलो आहे तीर्थावर, पण भाग्य नव्हतं, न स्नान घडलं, रिटर्न. असंच भीमाला एकदा वाटलं होतं, काय म्हणे देव सांगता की गंगा स्नान नशिबात असतं, म्हणे जा गंगेच्या काठावर, कोणी जाऊ देत नसेल ना त्याला अडव. आता भीम तिथे उभे असल्या गदागड, मग कोणीच जायला, सगळे दुसरीकडे जाऊन दुसरीकडे जात. संध्याकाळी भीम परत आले, म्हणे कोण दादा देवा कोणीच आडवा आलं. मग तू गेल्यावर आंघोळ गेली का? म्हणे नाही. मग तुला कोण आडवा आलं होतं? तू केली का? तर तुझ्या नशिबात काल गंगेची आंघोळ, गंगेच्या काठावर जाऊन तू परत आलाय. तर ते असं भाग्य असतं. म्हणून आपल्याकडे असं सांगितलं आहे, आपल्या तीर्थयात्रेला जाताना पूर्वजांचं स्मरण आणि श्राद्ध करून द्यायचं की रस्त्यात विघ्न येऊ देऊ नका. म्हणून ते जेवारे पेरायला सांगतो मी लोकांना, पेरून द्या, वेस्टर्न करून द्या, शिदा आटा पितरांच्या नावाने देऊन जा, मग जा. आमचा बंडू म्हणे रेल्वेने गेलं तर काही होत नाही. अरे रेल्वे बी पडून जाते रे भाऊ. पटलीवर काहीतरी ठेवून देता. मुख्यमंत्र्याचं गृहमंत्र्याचं हेलिकॉप्टर बिघडून जातं, तर ते केदारनाथला आपलं कसं काय बिघडणार नाही. म्हणून ते म्हणतात, हे ब्राह्मणी, वनात भेद नाही, वनामध्ये भेद नाही. वन हे अभेद आहे, दोन्ही अतीत आहे. लौकिक सुख आणि दुःख हे दोघांचा अभाव आहे वनात. वनामध्ये पहा तुम्ही, आता वन फिरायला गेले, वन्य प्राणी दिसले तुम्हाला, बापरे अंगावर तर नाही येणार. वन पाहताना आनंद होतोय, पण सर्प आणि व्याघ्र आले की मात्र भय येत आहे. तरी आता अशा जाळ्यांच्या गाड्या केलेल्या आहे, त्याच्यात लोक उभे राहतात आणि त्या वनामध्ये फिरतात. प्लॅस्टिक लावलेलं आहे, पण त्या वाघाला पंजा मारायला किती वेळ लागतो. होतं अपघात घडतातच, त्याच्यातही घडत नाही असं. तो याच्यावर चढून बसतो बोनेटवर. मग ते वन्य लोक जे आहे ते अनेक प्रकाराने त्याला हाकलतात. भय येतच, ते अभेद आहे. सुखही आहे. आपण गेलो आता बगीच्यामध्ये, संध्याकाळी बरं वाटतं, पण रात्री लाईट बंद केल्यावर डास मच्छर झाला बाबा घरी. अभेद आहे. कारण ते चांगलंही आहे वनामध्ये आणि वाईटही आहे. मग हे ऋषी का वनात राहतात? तर ते भेदाभेदाच्या पलीकडे जातात. भेद आणि अभेद याच्या पलीकडे जातात, म्हणून ते वनामध्ये निर्भय राहतात. कबीर महाराज म्हणताना, समजा एखाद्या प्राण्याने आपण खाल्लं तर आपला भंडारा झाला शरीराचा.
आता हे आपल्यासारख्याला पटेल का? आपण लोक काय हाल झाले, कुत्र्याने खाल्लं बरं त्याला. कबीर महाराज म्हणतात पशुपक्ष्यांनी खाल्लं तर शरीराचा काय होईल? भंडारा. नाहीतरी जळूनच जाणार आहे म्हणे. पा त्यांची बुद्धीची क्वालिटी किती उंच गेली. रामकृष्ण परमहंसाच्या इथे किडा खाली पडला होता, त्यांनी उचलला आणि ते ठेवून दिला. विवेकानंद चिडले, हे काय करतं ते? अरे म्हणे मग ते इथे निर्माण झालं आणि त्याचं खाद्य आहे ना, माझं शरीर खाऊ देऊन त्याला. आज अमेरिकेमध्ये विवेकानंदाचा मोठा पुतळा बसला, किती वर्षानंतर पहा. कारण विद्वत्ता आहे ती. आणि अशा ठिकाणी बसवला आहे की अगदी प्रेक्षणीय स्थळ. समुद्रातून जाता जाता टाकून देईल म्हणे, निंदा करशील माझी धर्माची तर तुला धर्म समजलेला नाही आहे. मी धर्मसभेला जातो हे ऐकायला. इतकं कठीण. आणि म्हणून त्यामुळे समान सुखरूप होत नाही. वनामध्ये प्रविष्ट झाल्यावर द्विजातीय अन्ना हर्ष हो, अन्ना शोक ना स्वयं प्राण्यांमधला दुःख. म्हणून तिथले प्राणी एकमेकावर करतात. आता बघ, आपण सुद्धा अंतर्मुख झाल्यानंतर आपल्यामध्ये जे महत्त्व आहे ज्याचं नाव अहंकार आहे, अंतर्मुख झाल्यानंतर आम्ही आता पहा तुम्ही हे काही काही लोक आम्ही योगा करतो, हे पूजापाठ करणं हे थर्ड क्लास लोकांचं काम आहे असं बोलायला लागतं. ते आम्ही ध्यानधारणा करतो, हा काय जागृत झाला? अहंकार. जगामध्ये 3 मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, कर्म मार्ग आहे आणि योग मार्ग आहे. तिन्ही मार्ग त्याप्रमाणे आहे. रेल्वेचा मार्ग आहे, बसचा मार्ग आहे आणि विमानाचा मार्ग आहे. जगाला तिन्ही मार्ग सुरू झाले. तुम्हाला जसं बसायचं तसं जाऊ शकता तुम्ही. रेल्वे लेट होते, विमान लेट होतं, गाडी पंक्चर होते. पण हा सोयीस्कर आहे तो सोयीस्कर नाही असं नाही. आपल्या भाग्यात जर असेल तर तिन्ही एखाद्या वेळा आपल्याला सोयीस्कर होता. नाहीतर घरची गाडीसुद्धा नवे गाडीचे ब्रेक डाऊन होऊन जातात. आणता आणता तरी पंचांग पाहून घेतली होती, पूजेचं ताट तयार ठेवलं होतं घरी आल्यावर. असं आहे ते. ती कर्मप्रवृत्ती जी आहे ती दुःख रूपाने आपल्या समोर तयार होते. कर्मप्रवृत्ती जी आहे ती दुःख रूपानं आणि सुख रूपानं आपल्या समोर होते. म्हणून अंतर्मुख हो. पत्नीला सांगताय, भगवान अर्जुनाला सांगताय अंतर्मुख हो, बहिर्मुख राहू नको. आज आपण जगात बहिर्मुख आहे म्हणून दुसऱ्याने गाडी घेतली की आपलं पाहणं त्यांचे काय ते कधी साईबाबाला जाता, गजानन महाराजला जाता म्हणून येतं. असं असतं. हाही जायला लागून जातं. आज ज्या दिवशी जातो त्या दिवशी ते नागपूर एक्सप्रेस 1.5 तास लेट. देवही लबाडांचाच आहे, मग लगेच देवावर आक्षेप टाकतं मनुष्य. सत्प्रवृत्तीने जा की महाराज मी यायला निघालो आहे, माझ्या मार्गातले अडथळे दूर करा. सुदामांच्या पत्नीनं नारायणाला सांगितलं होतं की माझे पती द्वारकेला जात आहे, रस्त्यातले अडथळे दूर करा. सुदामा म्हणाला मी द्वारकेला जातो आहे, माझ्या घरामध्ये जे अडथळे येतील ते तुम्ही दूर करा. सांगून दिलं. आता ते सुदामाच्या पत्नीने जा एकदाचं काहीतरी आणा पोरांकरता असं बोलले असते तर आपण तर तसंच उधळतो. काय बोललं पाहिजे मनुष्य बाहेर जाताना हे शिकवतं शास्त्र. हे समजलं पाहिजे. देवालाच विनंती करायची, नाव मारुतीचे घ्यावे, पुढे पाऊल टाकावे, अवघा मुहूर्त शकून
हृदयी मारुतीचे ध्यान, जिकडे तिकडे जाती भक्त, पाठी जाय हनुमंत, राम उपासना करी, मारुती नांदे त्याचे घरी. पण बेशुद्ध हरणाऱ्या माणसाच्या वेळा तुम्ही जर हा अभंग म्हटला, जो शुद्ध हरपतो काहीतरी टाकून, तर त्याला कसं काय फळ मिळेल? तर तो सत्प्रवृत्तीलाच, राजस आणि तमो प्रवृत्तीला अडथळे येतात. राजस आणि तामस प्रवृत्तीला अडथळे येतात आणि अडथळ्यामध्ये दुःख होते. आता हे मोबाईल आल्यापासून लोक बॅटरी का विसरून गेले आहे म्हणून, पण बॅटरीचा प्रकाश आणि मोबाईलच्या याचा प्रकाश यात काय आहे? फरक आहे. पण आपण काय म्हणतो, नाही बाहेर जायचं असेल तर एक बॅटरी तुम्हाला प्रवासात जवळ पाहिजेच. तो जो प्रकाश आहे तो मोठा आहे आणि मार्ग दाखवतो, हा चमकतो. असं आहे ना, रात्री जाताना दिवा जवळ पाहिजेच. आता विज्ञानाच्या युगानं सोपं झालं, नाही तर पूर्वी लोकांचा कंदीलच असे, मशाल असे, अनादी कालापासून चालतच आलेलं आहे. म्हणून महत्त्व, अहंकार आणि तन्मात्रा हे मोठे मोठे वृक्ष आहे. अहंकार आणि तन्मात्रा, 5 तन्मात्रा कोणकोणत्या? तर रूप, रस, गंध, शब्द, स्पर्श, संशय आणि निश्चय. हे उभे राहतात आत ध्यान करायला गेले की. कोणी दिसतं कोणाला? हे काहीच दिसत नाही आतल्या वनामध्ये, कारण ते अभेद आहे. सुरुवातीला हे दिसलं तर हे जायला लागतं, कारण हे सगळे शब्द, रस, रूप, गंध आणि स्पर्श याच्या योगाने येतात. स्वप्न कशाने पडतात? मनी वसे स्वप्नी दिसे. पहा तुम्ही बद्रीनारायणची यात्रा केली आहे, ते का बरं स्वप्नात दिसलं नाही तुमचं? तर बद्रीनारायण जाताना भय होतं, बापरे काही झालं तर, काही झालं तर, त्यामुळे ते मनात बसलं नाहीमुळे दिसलं नाही. जळगावचं मंदिर दिसून जातं, कारण मंदिरात येताना आनंद असतो, भय नसतं. गाय का बरं दिसत नाही लवकर स्वप्नात? तर त्याच्यावर मन नसतं. आई का बरं दिसत नाही स्वप्नामध्ये? तर आईवर प्रेम नसतं. सासू का दिसते? तर लक्ष त्यांच्याकडे आहे. हे काय दिसतं ते? गुरु का दिसत नाही? कारण आपण त्यांच्यापासून लपवतो म्हणून. लपवू नका, दोष सांगून द्या. म्हणून त्यावेळेस हे आता या वृक्षांचे फळ आहे, वृक्ष आहे तिथे फळ आहे. आता काय फळ आहे? तर महत्त्व आणि अहंकार हे 2 फळ आहे, आणि ही दोन्ही फळं विषारी आहे. अहंकाराने काय होतो? नाश. महत्त्वाने काय होतो? नाश. याचं अधिष्ठान देवता रूप आहे, म्हणून सातांचे फळं आहे. आता इथे वनामध्ये भोगते पण आहे. भोगते म्हणजे काय? फळ आंबा लागला आहे, काय कैरी लागली आहे, बा फळ दिसलं काय सुंदर आहे सफरचंद. तो भोगते लोक असतात आणि मिळवण्याचा प्रयत्न करतात. सीतेनं हनुमंताला सांगितलं होतं, वानर होते म्हणे, आई मला भूक लागली आहे, फळं खाऊ का? म्हणे बघ, मी शत्रूच्या वनामध्ये आहे, खाली पडलेलं फळ खायचं, तू वरचं तोडायचं नाही, गुन्हा आहे. त्याला विचारलं का आपण रावणाला? पण आई म्हणे, आम्हा वानरांना पडलेलं फळ खायची सवय नाही. मग म्हणे तुझ्या बुद्धीने कर. असं शेपटीला सांगितलं झाडा आडवं कर.
शेपटीने झाड आडवं केलं आणि मग झाडावरचं फळ खाल्लं, तेव्हा शेतीने ओळख गेलो बुद्धिवदाम बरेतम. आणि मग दाखवला आहे तणका, सगळं वन उद्ध्वस्त. सीता म्हणे का? म्हणे रामाची आज्ञा जाऊ दे, माझ्या आईची दैना पाहून मला क्रोध आलेला आहे. क्रोधे उत्पाटिला आणिला मागुती नेला, आला गेला मनोगती, मनाश टाकले मागे गती सितोडना नसे. आई करता आता मी काही मर्यादा पाळणार नाही. आपण म्हणता तुमची आई सांभाळायची असेल तुम्ही चालली, हे बा. आणि सत्य सावित्रीचं व्रत करते बाई, पशुपतीचं व्रत करता, असं आहे. हे लक्षात ठेवा, हे सिद्धांत समजले पाहिजे. म्हणून या ठिकाणी मनरूपी वृक्ष आहे आणि त्याला शब्दरूपी विषारी फळ आहे. आपलं मनामध्ये द्वेष आला की आपण शब्द काय वापरतो? वाईट. अनुभवरूपी 5 प्रकारचे दिव्य पुष्प आहे. याला प्रत्येक झाडांना फूल पण येतं, फुलानंतर फळ येतं. हे पुष्प उत्पन्न होतात आणि या 5 प्रकारच्या फळांची सृष्टी आपल्याला भोगावी लागते. चक्षुरूपी वृक्ष, या वनामध्ये श्वेत पीत वर्ण आहेत, म्हणून पांढरे फुलं आहे, लाल फुलं आहे. या पांढऱ्या फुलांचा लाल फुलांचा एक प्रयोग आहे. नाथ महाराज पैठणला रामायण सांगत होते आणि अशोक वनाचं वर्णन केलं की इतके सुंदर पांढरे फुलं ठेवले होते म्हणे रावणानं सीतेकरता, आई शांत राहिल्या पाहिजे म्हणून. मारुतीराय म्हणे महाराज, हे लगेच प्रकट झाले मारुतीराय रामायण चालू असताना, चुकीचं आहे म्हणे तुमचं सांगणं, पांढरे फुलं नव्हते, लाल होते. नाथ महाराज म्हणे महाराज तुम्ही माझी फुलं लाल असो का पांढरे, तुम्ही प्रगट झाले हेच महत्त्वाचं आहे. पण पांढरेच फुलं होते. तुम्ही लागलं तर आता जाऊन पाहून या अशोकवर. नाथ महाराजांचं म्हणे मग मला तुम्हाला लाल का दिसले? तर तुम्ही आईची दैना पाहून क्रोधायमान होते म्हणून तुम्हाला पांढरे फुलं लाल दिसले. मारुतीराय गेले, पांढरे फुलं घेऊन आले, नाथांना दिले की तू म्हणतो ते खरं आहे. या संतांनी देवाची सुद्धा प्रती भावार्थारामायण सांगत होते नाथ महाराज आणि वर्णन चाललं. म्हणून केव्हा केव्हा ग्रंथात जरी नसलं तरी संताच्या मुखात आणि बुद्धीत असतं ते श्रेष्ठ मानाला सांगितलं आहे. कारण परमात्मा त्यांना सुचवत असतो. परमात्मा त्यांना सुचवत असतो. म्हणून त्यावेळेस चक्षुरूपी वृक्ष आत बंद केला तरी सुखदुःख फळ भोगावं लागतं. म्हणून यज्ञरूपी वृक्ष आत आहे. पत्नीने विचारलं यज्ञ, तू श्वास घेते म्हणजे काय झालं? स्वाकार झाला, आणि सोडला म्हणजे काय? त्याचं फळ झालं. हा एक यज्ञ आहे. म्हणजे श्वसन सुद्धा यज्ञच आहे. पहा तुम्ही, प्राणवायू जातो आणि दुसरा वायू बाहेर पडतो. संपूर्ण शरीरातून फिरला की मलाचा झाला की अपानद्वारे बाहेर पडतो. हे शरीरातलं वन आहे. पहा तुम्ही, आपल्याला अपान काय केव्हा केव्हा सहन नाही होत, आवाज देतो अपान वायू, किंवा अगदी मंद चालतो, किंवा घाण वास येतो. म्हणून आयुर्वेद सांगतो सर्वेषामपि रोगाणां बद्धकोष्ठा मूल कारणम. म्हणून काय होतं, ज्या दिवशी पोट साफ झालं नाही त्या दिवशी नाश्ता खायचा, खाऊन घ्या म्हणून खाऊन घेतो माणूस लगेच, नाही खायचा. आपलं पोट साफ झालं पाहिजे. जीर्ण अजीर्ण, जीर्णात जीर्ण, आणि मग ते असं आपान वरती गेला की उदान होतो.
आणि करपट ढेकर येतात. वन बिघडलं, वनात काय लागली? आग. धूर दिसतो, वरती आलं म्हणजे काय? धूर आहे. जेवणानंतरचा ढेकर वेगळा आहे आणि अपचन झाल्यावरचा ढेकर वेगळा आहे. दोन वायू आहे, एक तृप्तीचा आहे आणि एक अतृप्तीचा. अपचनानं तृप्ती येत नाही, स्वप्न जास्ती पडतात, तळ पाय जळजळ करतात, डोळे आग करतात, डोकं भणभण करतं, सगळ्या शरीरात संचारतं. म्हणून ज्यांचं डोकं लवकर उठतं ना, त्यांचं पचन बरोबर नाही आहे. दीर दिसला की डोकं उठलं, सासू दिसली की डोकं उठलं. इकडे माणसाला सासू दिसले की डोकं एकदम स्थिर होऊन जातं. काय फरक आहे? म्हणून ते म्हणतात यज्ञाधिक वृक्ष आणि त्याचं पुण्य, पाप आणि पुक्ष. आता शरीराचं सांगितलं, यज्ञ यागाचं सुद्धा पुण्य आहे, यज्ञ नाही चांगला झाला की पाप आहे. म्हणून स्वर्ग नरक आदी फल प्रदान केलेले आहे. ध्यानरूपी वृक्ष केवळ सुखरूप आहे आणि फुलमूल सारखं आहे. वृक्ष केवळ आनंद देतो. आता बुद्धिरूपी वृक्षाला दोन आहे, बोधरूपी आणि मनरूपी. मनरूपी जो वृक्ष आहे त्याला बोध आहे. बोध झाला की मन प्रसन्न होतं. म्हणून निजबोधाया रामा, आत्माया रामा, परमार्थे आरती, भावार्थे आरती, परिपूर्ण कामा. परिपूर्ण होईल काम. आता पण आम्हाला जो वायू वाढतो ना, तो बोलल्याने वाढतो, तोही बाहेर पडल्याशिवाय नाही करतो. कारण आता भुकेची वेळ आहे आणि त्यात बोललं की तो वायू साचतो की बाहेर पडतो. आत्मा या रामा, निजबोधा या रामा, परमार्थे आरती, भावार्थे आरती, परिपूर्ण कामा. म्हणून बोधरूपी नाना प्रकारचे फुलं निर्माण होतं. आपल्याला बोध झाला म्हणजे नाना प्रकारचा आनंद होतो आणि फलाची सृष्टी वाढत जाते. या वनामध्ये आत्मा हा निर्लोप आहे आणि तो अग्निप्रमाण आहे. आत्मा कसा आहे? अग्नी. कसा अग्नी आहे? ज्वाज्वल्य. जाज्वल्य अग्नी आहे. ज्याप्रमाणे तुपाची निरांजन लावली की प्रकाश शांत आणि तेलाची लावली की अशांत. म्हणून तुपाचा दिवा कोणत्या बाजूने ठेवायचा आणि तेलाचा दिवा कोणत्या बाजूने ठेवायचा? तुपाचा दिवा ऊर्ध्व दिशेने जातो आणि तेलाचा दिवा सरळ दिशेने गेला. पण आता दिवे असे निघाले की ते ऊर्ध्व वरती असल्यामुळे गुळ येताना चालू आहे का बंद आहे हे समजत नाही. समईचा दिवा सरळ जातो. ती जास्त खोल नको. आपल्याला खोल समय आवडते. एकदा भरले की मग पाहायचं बरोबर दिव्याकडे सारखं पाहिलं पाहिजे. तो विझू नये याकरता प्रयत्नवादी राहिलं पाहिजे. सारखं त्याच्याकडे बसणं, त्याला तो विझू नये म्हणजे आपलं तेजाकडे लक्ष सारखं गेलं पाहिजे. मग दिव्याचं तेच झालं तर अंतरामध्ये आपला जो दिवा आहे, ज्ञान आहे, ते तेवत राहिलं पाहिजे. काल मी उदाहरण दिलं ना, तो ब्राह्मण चोरी करायला गेला, पण सोनं चोरलं की हे पाप आहे, चांदी चोरलं की हे पाप आहे. त्याचा दिवा लागलेला होता म्हणून त्याने चोरी केली. राजाने पाहिलं की तुम्हाला एवढं ज्ञान असून अशी का बुद्धी झाली? तर म्हणे परिस्थिती. पण परिस्थिती निर्माण झाल्यावर मी केली का? म्हणे राजा म्हणे हे सगळं घेऊन जा. कारण मला ज्ञानी माणसाला दान द्यायला वेळ मिळाला. काल अर्धच सांगितलं तू उदाहरण, कल्याणच्या अंगात आलंय. म्हणून ते म्हणतात नाना प्रकारच्या फलानं सृष्टी तयार होते. वनरूपी आत्मा अग्नीनं हा जीव मन आणि बुद्धी यांचा सुरुवा करतो. सुरुवामध्ये तूप टाकायचं चमचा
त्या सुर्यानं तेवढंच प्रमाणात तूप टाकायचं, एवढंसंच असतं त्याची खूण, आणि तेवढंच टाकायचं. यज्ञामध्ये भरपूर तूप टाकलं तर अग्नी विझून जातो, असं तुम्ही भांड्यात टाकलं तर भडकन विझून जाईल तो. म्हणून त्याच्या प्रमाणात टाकलं पाहिजे. तीळ एवढीच टाकली पाहिजे. लोक असं फेकतात. तूपही त्याच प्रमाणात पडलं पाहिजे. जर प्रमाणबद्ध नसेल तर तो यज्ञ होत नाही. आता आपण कावळे गुरुजीला सांगितलं की रोज 108 वेळा प्राणायाम केला, त्यांना हे आहे दमा, केव्हाच लाखो होऊन जाईल ते. तर ज्याची प्रकृती सदृढ आहे त्याने प्राणायाम करायचा. बरेच लोकांची गडबड होऊन जाते ना. कफ झाला की प्राणायाम करता येत नाही, कारण तो सगळीकडे संचारतो. मग त्याचे प्रमाण कमी झाल्यावर प्राणायाम करायचा. हां, ते व्यायाम आहे पण प्राणायाम नाही. प्राणायामामध्ये ईश्वराला धरून प्राणायाम करावा लागतो. प्राणायामे विनियोगा. व्यायाम असेल तर ठीक आहे, पण निर्बल शरीर जास्त व्यायाम करू शकत नाही. व्यायामाला सुद्धा सदृढ शरीर लागतं. आता बघा ना, जिम 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 आता त्यांनी सांगितलं जास्ती कडक होऊन जातं म्हणे. आली का पंचायत, बऱ्याच लोकांनी जिम काढून ठेवलं आहे, गिऱ्हाईक कमी होऊन जाईल, कडक होऊन जातं ते. कारण दिवसेंदिवस शरीराची झीज होते, तेवढं ते बालपणात असेल तर मग हरकत नाही. बऱ्याच पैलवानांनी लिहून ठेवलं, अतिव्यायाम करताना मरताना यातना होता असं लिहून ठेवलं आहे त्यांनी. कारण त्यांना त्रास झाला, काही काळापर्यंतच करायचं असतं. म्हणून पृथ्व भावन होतं आणि मोक्ष प्राप्त होतो. आपान दान भेदाने 7 प्रकार आहे. आपानाचा भेद. यज्ञाची दीक्षा फल आवश्यक असतं, म्हणून यज्ञाची दीक्षा घ्यावी लागते. आता माझ्याकडे कोणीतरी आलं होतं ना, त्यांना म्हटलं तुम्ही शांती केल्यावर संध्याकाळी गावाला जाऊ शकत नाही, कारण शिव ओलांडण्याच्यानी घातपात झालं त्याचा जबाबदार कोण? मी ना, आम्हाला तर जावंच लागेल. म्हटलं कॅन्सल करा, पुढच्या वेळा करू. फल गौण आहे का? नाही, फल पाहिजे. इंद्रियाचे अधिष्ठान देवता फलाची आशा करत नाही, म्हणून यज्ञ करून पुरुषाला काही नियम द्यावे लागतात आणि आदल्या दिवशी उपोषण करावं लागते. महर्षीगण या इंद्रियांच्या देवतांना आत्मयज्ञाने तृप्त करून टाकतात आणि त्यामुळे त्यांच्या पूजेचा लवकर स्वीकार होतो. हे ब्राह्मणी, प्रज्ञारूपी वृक्ष वाढायला लागतो. प्रज्ञा म्हणजे बुद्धी दिवसेंदिवस वाढायला लागते आणि जशी जशी बुद्धी वाढते तसतसा आपल्याकडे प्रकाश पडत जातो. जशी सूर्याची सावली पडत नाही. ढग आला तर ती सावली येईल, नसला ढग रस्त्यात तर चाललाच. तुमच्याकडे संध्याकाळ होते पण दुसरीकडे उदय होतो. आता बघा, आपला सूर्यास्त झाला, काही देशामध्ये उदय झाला. आपले रात्रीचे 9:30 होत आहे, त्यांचे 6 वाजले. म्हणून आत्मरूपी प्रकाश याला छाया नसते. पुरुष वनाचा आश्रय का घेतो? तर वन म्हणजे सूर्याच्या प्रकाशामुळे त्रास झाला की वनाचा सावलीचा आश्रय घेतो. त्याप्रमाणे जीवानं आत्म्याचा आश्रय घ्यावा आणि आतली अशांती घालवावी. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राई कृपा मज केली, सापडवेले वाटे जात गंगा स्नाना. भोजना माग